नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या वर्गाला मदत करण्याची शिवसेनेची मागणी। पालघर जिल्ह्यात 2 दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने पालघर डहाणू तलासरी सबंध पालघर जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, बोटी, वीट भट्टी तसेच घरांची खूप मोठे नुकसान झाले असून या सर्व स्तरातील नुकसानग्रस्त वर्गाचे मसूर अधिकारी यांनी सदर ग्रामपंचायत व्यवस्थापनाला सोबत घेऊन पंचनामे करून मदत मिळण्यासंदर्भातली कार्यवाही व्हावी, याकरता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जिल्हास्तरीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी इंदुराणी जाखर यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली व कारवाई करण्याची मागणी केली। जिल्हाधिकारी इंदुराणी जाखर यांनी पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले। याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, सहसंपर्क प्रमुख केदार काळे, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी, उपजिल्हाप्रमुख समीर सागर, सुशील चुरी, तालुका प्रमुख संजय चौधरी, डहाणू विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील इभाड, प्रकाश सांबर, डॉक्टर आदित्य अहिरे, पालघर शहर प्रमुख राहुल घरत, डहाणू शहर प्रमुख रमेश पाटील, शहर संघटिका सविता मल्ला, उपसह प्रमुख संजू धोत्रे, प्रदीप यादव, माजी नगरसेवक अमोल पाटील, बंड्या म्हात्रे, एडव्होकेट धर्मेंद्र भट, चंद्रशेखर वडे, तुषार भानुशाली, अक्षय संखे, प्रवीण पाटील, सुधीर गावडे, युवा सेनेचे नैवेद्य संखे, कुमार माळी, उदय अधिकारी, सुभाष राठोड, महिला आघाडीच्या लीना पाटील, जानवी गवळी, सरिता ठाकूर, माधविका पाटील, भारती सावे, सरोज नाईक, यास्मिन नुलनिया, ज्योती राऊत, कल्पना पाटील पदाधिकारी उपस्थित होते। रिपोर्टर इंडिया न्यूज साठी प्रणय पाटील, चीफ ब्युरो, पालघर जिल्ह्याची रिपोर्टर। नमस्कार, जय महाराष्ट्र। आम्ही आज सर्व शिवसेनेचे जिल्हास्तरीय शिष्टमंडळ आज पालघरचे जिल्हाधिकारी इंदुमती जाखर मॅडम यांना भेटायला आलो होतो आणि त्या भेटण्याचं मुख्य कारण आज गेल्या 2 दिवसांमध्ये 6 आणि 7 मेला जे पालघर जिल्ह्यामध्ये जे काही वादळी वाऱ्यासह जे मुसळधार पाऊस झाला आणि ह्या मुसळधार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आपला मच्छीमार समाजाच्या बोटी असतील किंवा शेतकऱ्यांच्या, बागायतदारांच्या आंबा, काजू किंवा इतर पिकांचं जर फाशीचं झालं नुकसान असेल किंवा आपल्या वीटभट्टीधारकांचं नुकसान असेल, लोकांची घरं आदिवासी भागामध्ये बरीच पत्रे पडले आहेत, घरं पूर्ण कोसळलेली आहेत आणि ह्याची तीव्रता ही जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून सांगावं याकरता आम्ही सर्वच जिल्हास्तरीय पदाधिकारी आज आम्ही इकडे आलो होतो आणि आम्ही जिल्हाधिकारी महोदय मॅडमना आज विस्तृतपणे याची कल्पना दिली आहे की जरी आपले महसूल अधिकारी हे गावागावांमध्ये पंचनामे करणार असले तरी पण त्याचा वेग वाढवला पाहिजे, कारण आज पाऊस अजूनही काही दिवस पडणार असं सांगितलेलं आहे आणि अशा वेळेमध्ये जर पंचनामे वेळेत झाले नाही तर पुन्हा त्यांना त्याचा जो मोबदला आहे किंवा मदत ही मिळणार नाही आणि म्हणून आपण गावातला ग्रामसेवक आणि तलाठी यांना संयुक्त जबाबदारीच्या माध्यमातून ही जबाबदारी द्यावी आणि त्वरित पंचनामे व्हावेत, जेणेकरून शासनाला याची तीव्रता कळवता येईल, हे त्या सांगण्यामागचा प्रमुख उद्देश होता आणि आज आम्ही त्यांना ती बाब सांगितलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे, त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आजच ते संध्याकाळी या संबंध डिपार्टमेंटचा म्हणजे कृषी विभाग असेल, मत्स्य विभाग असेल, महसूल विभाग असेल, तुमचं ग्रामपंचायत प्रशासन असेल, यांच्या प्रमुखांची ती बैठक घेत आहे आणि त्वरित या बाबतीमध्ये पुढच्या 1-2 दिवसामध्येच किंवा पुढच्या उद्यापर्यंत दिवसामध्ये सर्व पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत असे ते आदेश सुद्धा काढणार आहे। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जे सरकार आपलं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नेहमी तसा कुठला प्रसंग आला तर ते तत्पर असतं। सरकार काय मदत करेल यापेक्षा ते स्वतःही मदतीला पुढे असतात, तर ते शासनाची मदत महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपले सर्वांचे नेते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार हे पालघर जिल्ह्यामध्ये जी काही नुकसान झाले सर्व स्तरातील लोकांचं यांचं नुकसान भरपाई मिळण्याकरता त्यांचे पंचनामे त्वरित करतील आणि पुढच्या काही काळामध्ये यांना नुकसान भरपाई मिळेल आम्हाला खात्री आहे आणि ही गंभीर बाब आज आम्ही शिवसेनेच्या वतीने आज प्रत्यक्ष भेटून जिल्हाधिकारी महोदय मॅडमना सांगितली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।